नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. त्याच्यात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी माझ्या मैत्रिणीकडे थांबले होते रात्री, तुम्हाला माहितीच आहे. तर सकाळी उठलो असेल आम्ही 7च्या दरम्यान आणि त्यांच्या ऑफिसची पूजा होती, त्यामुळे आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. तर इथे पूजेची तयारी वगैरे चालू होती, प्रसाद बनवायचं काम चालू होतं. त्यानंतर पोहे वगैरे बनवले आम्ही सर्वांनी आणि त्यानंतर आम्ही पूजेसाठी निघणार होतो आणि पूजा झाल्यानंतर तसंच गावी जाणार होतो. तर माझ्या मैत्रिणीचा हा नवीन फ्लॅट आहे आणि खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडला आणि भरपूर मोठा आहे. तर बाल्कनीमध्ये तिने छान अशी झाडं लावलेली तुम्ही पाहू शकता आणि तिचं हे किचन आहे, तर किचनही खूप सुंदर आहे. आणि ही हॉलची बाल्कनी आहे. तर तिच्या हॉलला, किचनला आणि बेडरूमला अशा 3 बाल्कनी आहेत आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि एकदम दुबईवरून आल्यानंतर असं ग्रीनरी पण खूप सुंदर दिसत होती. आणि इथे गाऊ आम्ही सगळे रेडी झालो होतो आणि काही जण पुढे गेले होते आणि आम्ही मागणं जाणार होतो. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, तर तीही पुढेच गेली होती आणि इथे तिच्या घरामध्ये विठोबा रखुमाईचा फोटो आहे मोठा लावलेला, तुम्ही पाहू शकता. खरंच खूप सुंदर दिसत होतं. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी आज माझ्या मैत्रिणीकडे आली आहे. तर कालच तुम्हाला सांगितलं होतं मी की संध्याकाळी आम्ही लँड झाल्यानंतर मैत्रिणीकडे आलो आहे. तर शिल्पाकडे आलो आहे आणि त्यांच्या ऑफिसची आज पूजा आहे. तर आम्ही तिकडेही जाणार आहे आत्ता आणि आता ऑलमोस्ट 10 वाजून गेले, 10:30 वाजलेत. तर तिचं आवडते अजून आणि आता आम्ही सगळेच तिकडेच निघालेलो आहे आणि मग पूजा झाली की तिकडनं तसंच गावी जाणार आहे आम्ही. आणि ही माझी मैत्रीण आहे शिल्पा, आम्ही क्लासमेट्स आहोत लहानपणापासूनच्या. तर कॉंग्रॅच्युलेशन पहिल्यांदा. थँक्यू. खूप छान वाटलं. दुबईवरनं इथे आली पूजेला, मस्त खूप दिवसातनं भेटलो, त्यामुळे खूप छान वाटलं. एकदम ऑलमोस्ट वर्षामधून. आणि आम्ही गाववाले पण आहे म्हणजे एकाच शाळेत होतो. तर चला जाऊयात आता पूजा करायला. हो मी घेतलं तू घेतला. चल मातृ पितृ अपने माता पिता के चरणों में वंदना कर लेंगे। मातृ पितृ चरण कमलेभ्यो नमः। अपने गुरु के चरणों में वंदना कर लेंगे। गुरु चरण कमलेभ्यो नमः। कुल देवताभ्यो नमः। खंडोबा देवताभ्यो नमः। तुलजा भवानी देव्यै नमः। नमः सरयुभ्यो देव्यो नमः। सरयुभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। सिद्धिबुद्धि सहिताय श्री महागणाधिपतये. आणि आमच्या गावच्या एकूण 10 फॅमिली आहेत, तर त्यांनी घेतलेले आहे इथे ऑफिस. म्हणजे 10 फॅमिलीने 10 ऑफिस घेतलेत आणि त्याची एकत्र पूजा होती. तर खूप मोठी प्रॉपर्टी होती, खूप छान होतं आणि आम्ही ऑफिसेस बघितले, खूप सुंदर होते आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठीही. तर सगळे आमचे गाववालेच होते त्यामुळे. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. एकदम दुबईवरून आल्यानंतर भेटही झाली सर्वांची. राघव. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही लगेच जेवणासाठी गेलो होतो. तर त्यांनी एक हॉटेलच बुक केलं होतं, जे आमच्याच तिकडचं, म्हणजे आमच्या तिथे एक म्हस्केवाडी गाव आहे, तर तिकडचं होतं. तर जेवणामध्ये मासवडी होती, भाकरी होती आणि राईस होता, बासुंदी होती सोबत. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो गावी जायला. तर माझ्या मैत्रिणीचे आई वडील आहेत, म्हणजे शिल्पाचेच आई वडील, तर त्यांनाही गावी सोडायचं होतं. तर आम्ही सगळे सोबतच निघालो होतो गावी जायला.
आणि येता येता आम्हाला पाऊस वगैरे लागला होता, थोडासा म्हणजे लोणावळ्यामध्ये वगैरे लागला आणि पुढे आल्यावरती नव्हता एवढा. त्यानंतर आम्ही मंचरमध्ये थांबलो होतो. तर मला काही छोटी मोठी शॉपिंग करायची होती, जे बेसिक आयटम असतात आपल्याला आता घरी लागणार आहेत ते घेत होते मी. परंतु एवढा उशीर लावला ना, तर ते नवीन असल्यामुळे मे बी खूप उशीर लागला. तर आम्हाला ऑलरेडी आम्ही मुंबईवरून आलो होतो आणि गावी जायचं होतं. तर मग त्यानंतर आम्ही निघालो होतो गावी जायला. तर इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे एवढा पाऊस नाही आहे. तर मागच्या जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं भरपूर पाऊस होता आणि इकडे पूर्ण कोरडं आहे. परंतु वातावरण थंड होतं आणि त्या थंडीमुळेच गावलांना थोडंसं रनिनोत झालं होतं. हे बघ तिथं काहीच नाही अजून कळत आहे. आणि फायनली आमचा प्रवास संपला होता. तर घर आलं होतं आणि खरंच खूप छान वाटतं. इकडे गावी आलं ना एकदम प्रसन्न वाटतं, एकदम हिरवळ आहे सगळीकडे. एवढाही पाऊस नाही झालेला, परंतु बऱ्यापैकी हिरवळ आहे, थंड हवा सुटलेली आहे. आणि आम्ही या दिवसांची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो. आणि गाऊ पहा खूप खुश होती. राघवला काही समजत नाही अजून, त्यामुळे तो एवढा खुश नव्हता आणि रडत होता. जरा ॲडजस्ट व्हायला त्याला वेळ गेला, परंतु इकडे तिकडे फिरत होता. नंतर आलो आम्ही. काय रे, काय होतंय? तो आम्ही येतो. काय बाय कर राघव, बाय 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 करा. गाडीत जायचंय आम्हाला आता. काय आजोबांना चांगलं पकडलंय. य चल य इकडे. तू कुठं चालला? तू परत जायचंय दुबईला? दुबईला चालला डॅडीकडं? ये इकडे ये, चल इकडे ये, मम्माकडे ये. चला नमण्या देते तुला, ये. आता चालला रस्त्याने? होय रे, रस्त्याने चालला तू? य नमस्कार मंडळी. तर आत्ता संध्याकाळ झाली आणि आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. आल्यावरती आम्ही पॅकिंग वगैरे सगळं ओपन करण्यातच वेळ गेला आमचा. आणि हे राघव मस्त नादवला इथे खेळायला वगैरे. तर त्याला खूप छान वाटतं. इथे पप्पांची गाडी पण आहे, तर तीही खेळतोय तो. तर आत्ता खूप थकलो आहे आम्ही. आणि गाऊची तब्येत बरी नाही आहे. गाऊला ना थोडीशी सर्दी झाली आहे, एकदम नाक पॅक झालं आहे. तर तिला आत्ता खायला वगैरे घातले आणि औषध वगैरे दिलं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.